नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे विजया खूपच हादरलेली असते, कारण गोळी ही शौर्यला लागलेली आहे. शौर्य हॉस्पिटलमध्ये आहे. त्यामुळे आता हे सगळेजण जहागीरदार कुटुंबातले सगळेजण धावत आलेले असतात. पण दिव्याचं लक्ष मात्र ऊर्जाकडे असतं. ऊर्जा इथं कशी काय आलेली आहे, ऊर्जाचा काय संबंध आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. दिव्या एकटक ऊर्जाकडे पाहत असते. इकडे विजया मात्र हर्षवर्धनला विचारत असते, कसा आहे शौर्य आपला, काय झालंय नक्की, कसं आहे शौर्य, असं म्हणत ती विचारत असते. आणि त्यानंतर तिचं लक्ष ऊर्जाकडे जातं. तिथं बाजूला उभी असलेली ऊर्जा शांतपणे उभी असते. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात, कारण फक्त तिला आणि तिलाच माहिती आहे की ती गोळी तर तिला लागणार होती, पण शौर्यने तिचा जीव वाचून ती गोळी स्वतःवरती घेतलेली आहे, ही गोष्ट फक्त आणि फक्त ऊर्जालाच माहिती असते. इकडे विजया म्हणत असते की ही मुलगी इथं काय करते, हिचा काय संबंध आहे, ही इथं का आलेली आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन सांगू लागतो की हिने आपल्या शौर्याचा जीव वाचवलेला आहे, हिने शौर्याला हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे. ते ऐकल्यानंतर विजया म्हणत असते, काय. मग हर्षवर्धन सांगतो की हो, तिच्यामुळेच आज शौर्य वाचलेला आहे. हे ऐकल्यानंतर विजया म्हणत असते की कसं शक्य आहे. तेव्हा सगळेजण बोलत असतात. हर्षवर्धनला धक्का बसलेला असतो. हर्षवर्धनलाही आता प्रश्न पडू लागतो की कसं शक्य आहे, कारण हिच्याकडे हिचा नंबर आईसाहेबांकडे आणि आईसाहेबांचा नंबर हिच्याकडे कसा आला, हिने कसा फोन केला असेल आईसाहेबांना, हा प्रश्न आता हर्षवर्धनला पडलेला असतो. हर्षवर्धनला माहीतच नसतं की काय झालेलं आहे किंवा कशा पद्धतीने त्यांचे नंबर एक्सचेंज झालेले आहेत. या कोणत्याच गोष्टीबद्दल हर्षवर्धनला काहीच माहिती नसतं. आणि आता हर्षवर्धनला मात्र काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं काय घडलेलं आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की बरोबर आहे. ते दोघंही ऊर्जाकडे येतात आणि ऊर्जाला विचारतात की कसं शक्य आहे, तू इथं कशी घेऊन आली आणि काय झालं हे सगळं, तुझ्याकडे कुठून आला नंबर, हे विचारलं सुरू झालेलं असतं. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मी रस्त्याने जात होते आणि रस्त्यात मला दिसलं आणि त्याला मग मी हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे, असं ऊर्जा सांगत असते. विजया मात्र म्हणत असते की माझ्या शौर्याला काही होता कामा नये, माझ्या शौर्य वाचला पाहिजे, माझ्या शौर्याची अवस्था कोणामुळे झाली, त्याला मी सोडणार नाही. तेव्हा हर्षवर्धनही तेच बोलत असतो. हर्षवर्धनही म्हणत असतो की शौर्याला काही होणार नाही, विजया शांत हो. तेव्हा विजया म्हणत असते की तुमच्या ह्या कोर्ट केसमुळे हे सगळं झालेलं आहे, त्या केसमुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मला कळलेलं आहे, असं म्हणत विजया मात्र ओरडत असते. तिला वाईट वाटत असतं, कारण तिच्या मुलाची अवस्था जी काय झालेली असते त्याला फक्त आणि फक्त जबाबदार हर्षवर्धन असतो, हे तिच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. तेव्हा विजया इकडे आजीकडे येते आणि म्हणू लागते की आईसाहेब, तुम्ही घरातून निघाला, तुम्हाला कळलं होतं ना शौर्याच्या बाबतीत असं झालंय, मग तुम्ही का मला सांगितलं नाहीये. आई आहे हो मी शौर्याची, नाही मला सहन होत माझ्या मुलाला काय झालेलं, मग तुम्ही का माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली, असं म्हणत विजय आता बोलत असते आणि ती जा विचारत असते. इकडे ऊर्जा मात्र शांतपणे पाहत असते. इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की काय आहे सगळं, म्हणजे एवढं सगळं झालं, आता आम्ही हॉस्पिटलमध्ये सगळे आलेलो आहोत, तरीही ही मुलगी शांतपणे तिथं उभी का आहे, काय आहे यामागचं कनेक्शन, आणि तिने आईसाहेबांना फोन कसा केला, असे प्रश्न आता हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये सुरू असतात. हर्षवर्धनला एकच प्रश्न असतो की इकडे ऊर्जाचा काय संबंध आहे. आता विजया आणि त्याचबरोबर हर्षवर्धन दोघंही बोलत आहेत. विजया म्हणत असते की भागवत डॉक्टरांना कॉल करा, त्यांना बोलून घ्या, मला माहिती आहे इथला स्टाफ, हे सगळं मला माहिती आहे. आणि मग आता इकडे हर्षवर्धन त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. शौर्याच्या बाबतीत हे सगळं जेणे कोणी केलेलं आहे त्याच्या बाबतीत आपल्याला सगळी माहिती शोधायची आहे, असं इकडे हर्षवर्धन बोलत असतो. तेव्हा आदित्य म्हणतो की डॅड, आधी शौर्याची तब्येत बरी होणं गरजेचं आहे, आधी शौर्यावर उपचार होणं गरजेचं आहे, त्यानंतर आपण त्या सगळ्या गोष्टी शोधून काढूया, आत्ता त्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालायला नकोय आपण, असं म्हणत आदित्य सांगत असतो. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की फोन कर, भागवत डॉक्टरांना फोन कर, कारण आपल्या सगळ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, एकदा त्यांना कॉल कर, त्यांच्याकडून जर गोष्टी क्लिअर झाल्या तर आपल्याला सोपं पडेल, असं म्हणत हर्षवर्धनने भागवत डॉक्टरांना कॉल करायला सांगितलेला असतो. इकडे मात्र आता सँडी त्याचबरोबर विकी सगळेजण तिथं असतात आणि तो म्हणत असतो की तुला कळतंय का, तू काय केलंस, अरे तुझ्या बहिणीचा होणारा नवरा होता तो हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, त्याला गोळी लागली आहे, आता या सगळ्यातून तुला डॅडच वाचवू शकतात तुझे, आत्ताच्या आत्ता आपल्याला तुझ्या डॅडकडे गेलं पाहिजे, चल आत्ताच्या आत्ता तुझ्या डॅडकडे गेलं पाहिजे, असं म्हणत आता तो बोलत असतो.
आणि इकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात. कारण काहीही झालं तरीही हर्षवर्धनला आता मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण त्याच्या मुलाच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याचे परिणाम तर त्याला माहिती असतात. डॉक्टर येतात, डॉक्टरांना विचारलं जातं, डॉक्टर सांगत असतात की आम्ही गोळी तर काढलेली आहे, पण इंटरनल ब्लिडिंग मात्र थांबत नाहीये. खूप जास्त प्रमाणात इंटरनल ब्लिडिंग होत आहे. त्यामुळं पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे आणि लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, हालचाल केली पाहिजे. मला कळत नाहीये की पेशंट रिस्पॉन्ड का करत नाहीये. त्याच वेळी ऊर्जा धावत बाप्पाकडे येते, बाप्पाला मागणं मागू लागते. ती म्हणत असते की बाप्पा, काहीही झालं तरीही शौर्याला काही होता कामा नये. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे ती या देवाच्या पुढे हात जोडून उभी असते. इकडे मात्र अर्पिता सुद्धा बाप्पाच्या समोर हात जोडून उभी आहे आणि ती म्हणत असते की माझ्या मनातल्या भावना शौर्यापर्यंत कशा पोचणार, माझ्या मनातलं प्रेम शौर्यापर्यंत कसं पोचणार. लवकरात लवकर माझ्या मनातल्या भावना, माझं प्रेम शौर्याला कळलं पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेवढ्यातच आतून आवाज ऐकू येतो, कारण तिचे डॅड आलेले असतात आणि विकीची धुलाई करत असतात. तेवढ्यातच सुवर्णा तिथे आलेली असते. ती म्हणत असते, अहो काय झालंय नक्की, काय प्रॉब्लेम झालाय. तेव्हा ते म्हणत असतात की असलं कार्ट जन्माला घालण्यापेक्षा ते मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. मला प्रश्नच पडतो की या मुलाला मी का जन्माला घातलंय, काय करून बसलोय मी हे सगळं. खरंच या मुलाला मी जन्माला घालायलाच नको होतं, असं प्रत्येक वेळेस त्यांना वाटत असतं. कारण त्यांचा मुलगा किती गुणी सद्गुणी आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. अर्पिता तिथे येते आणि विचारू लागते की डॅड काय झालंय नक्की, कशाबद्दल बोलताय तुम्ही, काय होऊन बसलंय हे सगळं, असं म्हणत अर्पिता विचारत असते. तेव्हा मात्र तिचे डॅड तिला सांगत असतात की याने गोळी चालवली आहे, कारण याला इतक्या वेळा सांगितलेलं होतं या सगळ्या गोष्टी करू नको, पण तरीही याने ऐकलेलं नाही. आजही त्याने तीच गोष्ट केलेली आहे आणि त्यामुळं बापाच्या तोंडाला काळा फासण्यापर्यंत या माणसाची मजल गेलेली आहे, असं म्हणत त्याचे डॅड त्याला ओरडत असतात. अर्पिता म्हणते काय झाले नक्की, कोणाला गोळी लागली, असं अर्पिता विचारते. तेव्हा मात्र तिचे डॅड जे उत्तर देतात ते ऐकून अर्पिताच्या पायाखालची जमीन सरकते. कारण तिला उत्तर ऐकल्यानंतर ती हादरलेली असते, कारण गोळी शौर्याला लागलेली आहे. कारण गोळी ऊर्जावर चालवायची होती, मान्य मला, पण गोळी तर इकडे शौर्याला लागलेली असते. इकडे ऊर्जा देवाच्या समोर हात जोडून इथे प्रार्थना करत असते. त्याच वेळी विजया तिथे आलेली असते आणि विजया म्हणत असते की तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी, सांग ना मला, तूच तर केलं नसेल हे सगळं. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला माहिती आहे तुमचं एक आईचं मन आहे, आईचं हृदय आहे, ते पिळवटून निघणार आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, पण मी का करेल हे सगळं, मला हे सगळं करायची गरज काय आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे विजया म्हणत असते मग कोणी केलं हे सगळं, सांग ना, कारण तू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली, तू आमच्यापासून या गोष्टी लपवलेल्या आहेत. तेव्हा मात्र इकडे ऊर्जा म्हणत असते की अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, मी काहीही कोणापासूनही लपवलेलं नाही, मी काहीही चुकीचं वागलेली नाही, असं ऊर्जा इकडे स्पष्टपणे सांगत असते. तेव्हा मात्र विजया म्हणत असते मग कोणाकडून झाले हे सगळं, कोण जबाबदार आहे या सगळ्याला, मला कळलं पाहिजे, असं ऊर्जाला ती विचारत आहे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की मला नाही माहिती, मी रस्त्यावरून चालले होते, रस्त्याच्या कडेला मला शौर्यावर गोळी झाडताना दिसली, त्या क्षणी मी त्याला हॉस्पिटलला घेऊन आले, या व्यतिरिक्त मला काही माहिती नाहीये. पण ऊर्जाला बरोबर आठवत असतं की काय घडत असतं. ऊर्जा रस्त्याने चाललेली होती, तो गुंड तिच्यावरती गोळी मारत होता, शौर्य ओरडून ओरडून तिला सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण ऊर्जाचं लक्ष नव्हतं आणि त्या क्षणी शौर्य मध्ये आलेला असतो आणि ऊर्जाला त्याने बाजूला ढकलून ती गोळी स्वतःवर झेललेली असते. आता ऊर्जा इथं काहीच बोलत नसते, कारण विजया चिडलेली असते. विजया म्हणते का लपवलंस तू, आमच्या घरी आली तेव्हाही सांगितलं नाहीस. तेव्हा ऊर्जा म्हणते मला तरी कुठं माहिती होतं, आणि तुम्ही मला कुठं विचारलं, मी स्वतःहून तुमच्या घरी नव्हते आलेले, तुम्ही मला घेऊन गेला होतात, तुम्ही मला तुमच्या घरी स्वतःहून घेऊन गेलेले आहात आणि तुम्ही घेऊन गेल्यानंतर मला कळलेलं आहे, असं मात्र इकडे ऊर्जा सांगत असते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या असतात त्या विचित्र पद्धतीने चाललेल्या असतात आणि त्यावेळेस मात्र हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र आता खूपच विचित्र असं झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे अर्पिता मात्र भयानक चिडले. तिला कळलेलं आहे की ही गोळी लागलेली आहे ती शौर्याला लागलेली आहे
आणि अर्पिताने भयानक असं रौद्र रूप धारण केलेलं आहे. तिने आता जाऊन कॉलर पकडलेली आहे विकीची आणि त्याला विचारत आहे का केलंस हे? कारण इकडे तिचे डॅड सुद्धा त्याला म्हणत असतात की स्वतःच्या बहिणीचा सुद्धा तू विचार केलेला नाहीये, कारण ती जीवापाड प्रेम करते शौर्यवर. मान्य मला हे सगळं. तेव्हा अर्पिता म्हणत असते, तुला मी वेळीच सांगितलं होतं की आवर घाल स्वतःला, पण नाही, तुला थांबताच आलेलं नाहीये, तुला कुठं थांबायचं तेच कळलेलं नाहीये, म्हणून या सगळ्या गोष्टी आज इतक्या विचित्र पद्धतीने घडलेल्या आहेत. सुवर्णा म्हणत असते की हे सगळं काय झालंय, आता कसं आहे शौर्य? तेव्हा इकडे विकीचा बाप म्हणतो की नाही माहिती, कारण आता हर्षवर्धन गप्प बसणार नाही, कारण त्याचं बापाचं काळीज आहे आणि त्याच्या मुलावरती गोळी लागलेली आहे. नक्की शौर्याचं काय झालंय, तो जिवंत आहे का नाही, कोणत्याच गोष्टीबद्दल मला काहीच माहिती नाहीये. फक्त त्याला गोळी लागलेली आहे. ऊर्जा शिंदेवरती गोळी चालवली जाणार होती आणि ती गोळी त्या शौर्याला लागलेली आहे, एवढंच मला माहिती आहे. आता मात्र सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. इकडे अर्पिताच्या घरी सुद्धा सगळे हादरलेले असतात. त्यांना सगळ्यांना एकच प्रश्न आहे की काय. आता मात्र इकडे अर्पिता म्हणत असते की मला भेटायला जायचंय, मला शौर्याला बघायला जायचंय. तेव्हा मात्र तिचे डॅड तिला सांगत असतात की नाही बाळा, आत्ताच आपण नाही जाऊ शकत आहे, कारण आत्ताची कंडिशन खूप वाईट आहे. आत्ता जर का आपण तिथं गेलो तर खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होतील. मी अंदाज घेतो हर्षवर्धनचा नक्की काय झालेलं आहे आणि त्यानंतर आपण जाऊया, असे त्या तिला सांगत असतात. आता फक्त देवाकडे प्रार्थना कर की त्याला काहीही होता कामा नये. इकडे आता ऊर्जा आणि विजया बोलत असतात. विजयाला ऊर्जा सांगत असते की मलाही माहिती नव्हतं आणि आत्ता माणुसकीच्या नात्याने मी शौर्याला आणलेलं आहे. तुम्ही जे काही विचार करताय ते मला मान्य आहे. आत्ता तुमचे विचार ज्या पद्धतीने चालू आहेत ते माझ्या सगळं लक्षात येते, पण माझी काहीच चूक नाहीये. मी कोणतीच गोष्ट चुकीच्या पद्धतीने केलेली नाही, असं स्पष्टपणे आता ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र विजया म्हणत असते की माझ्या मुलाला जर काही झालं तर मी सोडणार नाही तुला. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की माझी आई नेहमी सांगते की एका आईची प्रार्थना देव नेहमी ऐकतो. तुम्ही तुमच्या शौर्यासाठी प्रार्थना करा, मीही प्रार्थना करेल, त्याला काही होता कामा नये, हे मलाही वाटतंय, असं आता तिने सांगितलेलं असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आता घरी आलेले आहेत. इकडे ऊर्जा सुद्धा तिच्या घरी गेलेली आहे आणि त्याच वेळी आता इकडे विजया आईसाहेबांना विचारते की त्या मुलीचं नाव घेतलेलंही ते चालत नाही, मग तुम्ही अशा पद्धतीने कसं काय बोलता की तुमचा नंबर तिच्याकडे कसा आला, का तिने तुम्हाला फोन केला? आता आजी मात्र एका वेगळ्या संकटात सापडलेली आहे, कारण आजी केससाठी गाईड करत होती आणि शौर्य सुद्धा ऊर्जाला मदत करतोय. ही कोणतीच गोष्ट घरात माहीत नाहीये आणि जर ती घरात समजली तर केवढा मोठा आकांडतांडव होईल, याबद्दल आजीला सुद्धा माहिती आहे. पण आजी मात्र शांत राहते. आजी काय उत्तर देणार हे मात्र आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर या सगळ्या गोष्टी घडत असतात. ऊर्जा घरी येऊन ढसाढसा रडत असते. पूर्वा तिला विचारते काय झाले ऊर्जा, का रडतेस एवढं, काय घडले मला सांग. आणि आता मात्र ऊर्जा आईला सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते की शौर्य मध्ये आला, तो मला हाक मारत होता, तो मला सांगत होता, पण माझं लक्ष नव्हतं आणि ती गोळी त्याने स्वतःवरती झेलली. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो पूर्वाला. ती म्हणते की हे सगळं हर्षवर्धन जहागीरदारने तर केलेलं नाहीये ना, म्हणजे ती गोळी तुला मारायला हर्षवर्धनने तर माणसं पाठवली नाहीयेत ना, आणि त्याचाच डाव त्याच्यावर उलटला नाहीये ना, असे प्रश्न आता ती विचारत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा विचारले जात असतं तेव्हा मात्र आता ऊर्जालाही धक्का बसलेला आहे आणि इकडे आजी साहेबांनाही धक्का बसलेला आहे. नक्की काय झालंय, कशा पद्धतीने झालंय, हा शोध कसा लागणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.